नमस्कार, मी मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत शेजवान चटणीची रेसिपी। दुकानामधून शेजवान चटणी विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने शेजवान चटणी कशी करायची ही रेसिपी शेअर केली आहे। रेसिपी पूर्ण पहा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजवान चटणी बनवण्यासाठी बेडगी मिरची वापरणार आहे। बेडगी मिरचीचा वापर केल्यामुळे चटणी जास्त तिखट होत नाही आणि चटणीला रंग देखील छान येतो। शेजवान चटणी बनवण्यासाठी 100 ग्रॅम मिरची घेतलेली आहे। या मिरच्या एका भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे। मिरच्या भिजत ठेवायच्या आहेत। आता ह्या मिरच्या साधारण 2 तास मी या पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे। बेडगी मिरची भिजत घालण्याआधी त्या मिरचीचे देठ काढू शकता। इथे मी पाण्यात भिजत घातल्यानंतरून मिरच्यांचे देठ काढून घेणार आहे। पाण्यामध्ये मिरच्या भिजत घातलेले 2 तास झालेले आहेत। 2 तासानंतर तुम्ही पाहू शकता पाण्यामध्ये मिरच्या छान भिजून झालेल्या आहेत। आता यामधले फक्त मिरच्या आपण साईडला काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करणार आहोत। मिरच्या मिक्सरला वाटून घेताना यामध्ये अगदी थोडासा पाण्याचा वापर करून मिरच्या बारीक करायच्या आहेत। जास्त पाण्याचा वापर न करता या मिरच्या मिक्सरला बारीक करून घेऊया। अगदी थोडं पाणी टाकून अशा प्रकारे मिक्सरला मिरच्यांची बारीक पेस्ट करून झालेली आहे। मिरच्या बारीक झाल्यानंतरून आता गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये अर्धी वाटी तेल ॲड करून घेणार आहे। तेल हलकंसं गरम झाल्यानंतरून यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला लसूण ॲड करायचा आहे। अशा प्रकारे एकदम बारीक चिरून लसूण घ्यायचा आहे। तेलामध्ये लसूण फ्राय करताना गॅसचा फ्लेम एकदम स्लो ठेवायचा आहे। लसणाचा रंग बदलेपर्यंत लसूण फ्राय करून घ्यायचा नाहीये, फक्त कच्चेपणा जाईपर्यंत आपण फ्राय करणार आहोत। तेलामध्ये लसूण फ्राय झाल्यानंतरून यामध्ये अर्धी वाटी चिरून घेतलेला अद्रक ॲड करून घ्यायचा आहे। अद्रक देखील एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे। आता तेलामध्ये अद्रक सुद्धा फक्त कच्चेपणा जाईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। 1 वाटी बारीक चिरलेला लसूण घेतल्यानंतरून त्यासोबत अर्धी वाटी बारीक चिरलेलं आलं घेतलेलं आहे। हे प्रमाण परफेक्ट आहे। अद्रक हलकंसं फ्राय झाल्यानंतरून इथे मी थोडेसे कोथिंबीरचे देठ ॲड केलेले आहे। कोथिंबीरचे कवळे देठ असलेले बारीक चिरून यामध्ये ॲड करायचे आहेत। आता तेलामध्ये लसूण, अद्रक आणि कोथिंबीरचे देठ हलकेसे फ्राय झालेले आहेत। आता यामध्ये मिक्सरला बारीक वाटून घेतलेली मिरची ॲड करून घेऊया। ज्यावेळेस लसूण, अद्रक आणि कोथिंबीरचे देठ फ्राय करत असाल त्यावेळेस गॅसचा फ्लेम एकदम स्लो ठेवायचा आहे। वाटून घेतलेली मिरची ॲड करून झाल्यानंतरून आता मिश्रणाचा एकजीव होईपर्यंत मिश्रण मिक्स करत राहायचं आहे। आता हे सर्व मिश्रण मिक्स करून होईपर्यंत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल किंवा मोनिकाज किचन चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। मिश्रण मिक्स करून झाल्यानंतरून यावर 1 मिनिट झाकण ठेवूया। 1 मिनिट झाकण ठेवून झाल्यानंतरून आता हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। ज्यावेळेस तुम्ही ही शेजवान चटणी बनवत असाल त्यावेळेस गॅसचा फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायचा आहे। हाय फ्लेमवर ही चटणी बनवायची नाहीये। वाटून घेतलेली मिरची साधारण 4 मिनिट तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे। आता यामध्ये 4 चमचे टोमॅटो सॉस ॲड करायचा आहे। टोमॅटो सॉस ॲड केल्यानंतरून यामध्ये 2 चमचे रेड चिली सॉस ॲड करून घेऊया। त्यानंतर 2 चमचे सोया सॉस ॲड करून घेऊया। शेजवान चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेले आहे, तिथे एकदा तुम्ही चेक करू शकता। सोया सॉस ॲड केल्यानंतरून 2 चमचे व्हिनेगर ॲड करून घेऊया। व्हिनेगर टाकल्यामुळे चटणी जास्त दिवस टिकते। चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया। तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी यामध्ये 1 चमचा साखर ॲड केलेली आहे। साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायची नसेल तर तुम्ही नका टाकू। त्यानंतर आता हे सर्व वस्तू टाकल्यानंतर मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे। तुम्ही पाहू शकता चटणीमध्ये सॉस ॲड केल्यानंतरून चटणीला एक छान कलर आलेला आहे। सर्व मिश्रण मिक्स करून झाल्यानंतरून आता यावर साधारण 2 मिनिटं झाकण ठेवूया। 2 मिनिट झाल्यानंतरून झाकण काढून चटणी पुन्हा एकदा मिक्स करत राहायची आहे। चटणी करपू नये, पॅनला लागू नये, त्यामुळे सतत मिक्स करावी लागते। ही तयार झालेली चटणी तुम्ही डोशासोबत, चायनीज पदार्थांसोबत खाऊ शकता। ही तयार केलेली शेजवान चटणी मी काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे। तयार केलेली शेजवान चटणी 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस टिकेल। ही शेजवान चटणी रेसिपी नक्की करून पहा। रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा।